Hello friends, here we are going to start our next topic, that is the transport of food. So everyone knows that what is the transportation or transport, and also knows that food. So in this topic we have to learn how the food is translocated from their prepared point up to the utilization point. So here is the transport of food. For nutrition and development, all plant parts require continuous supply of food. In higher plants, there is a great differentiation and division of cells. In the leaves, chloroplasts are with green cells where food is synthesized. The non-green plant parts like root and stem must receive food from leaves. So as we know that every plant has depends on a food, we are also depend on food for energy. So for nutrition and development, all the plant and plant parts require continuous supply of food. हायर प्लांट्समध्ये कसं होते की त्यांच्यामध्ये सेल डिफरन्शिएशन जे आहे किंवा सेल डिव्हिजन जे आहे हे थोडं जास्त असते ॲज कम्पेअर टू स्मॉल प्लांट. प्रत्येक प्लांटच्या लिव्जमध्ये एक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर असतो, दॅट इज कॉल्ड क्लोरोप्लास्ट. आता ह्या क्लोरोप्लास्टमध्ये ग्रीन सेल्स प्रेझेंट असतात, मीन्स दॅट इज कॉल्ड क्लोरोफिल्स, की जे फूडला सिंथेसाइज करायचं काम करतात विथ द हेल्प ऑफ प्रोसेस कॉल्ड फोटोसिंथेसिस. अँड इन द नॉन ग्रीन प्लांट पार्ट्स लाईक रूट अँड स्टेम मस्ट रिसीव्ड फूड फ्रॉम लिव्ज. आता प्लांटमध्ये असेही काही पार्ट असतात की जे ग्रीन नसतात, त्यांच्यामध्ये ग्रीन सेल किंवा क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्ट जो आहे तो अब्सेंट असतो. जसं रूट आणि स्टेम हे काही प्लांटचे असे पार्ट आहे की ते त्यांच्यामध्ये क्लोरोफिल जो आहे तो अब्सेंट असतो. मग आता क्लोरोफिल अब्सेंट आहे तर ते फूड कसं रिक्वायर्ड करतील? सो रूट अँड स्टेम फुलफिल देअर रिक्वायरमेंट फ्रॉम दी लिव्ज. म्हणजे लिव्हमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते आणि ह्याच प्रोसेसद्वारे ग्लुकोज जो सिंथेसाइज होत आहे किंवा तयार होत आहे तो रूट आणि स्टेमपर्यंत ट्रान्सलोकेट होतो. आता यामध्ये प्रिपरेशन आणि युटिलायझेशन असे दोन पार्ट पडतात. प्रिपरेशन म्हणजे प्लांटचा असा पार्ट जो फूडला प्रिपेअर करतो, दॅट इज कॉल्ड सोर्स. द पार्ट व्हेअर फूड इज सिंथेसाइज्ड इज कॉल्ड सोर्स, अँड पार्ट व्हेअर इट इज युटिलाइज्ड इज कॉल्ड सिंक. म्हणजे आता इथे आपल्याकडे दोन पॉईंट तयार झाले आहे. एक आहे प्रिपरेशनचा, त्याला आपण म्हटलं आहे सोर्स, म्हणजे जिथे फूड जो आहे तो प्रिपेअर होतो, दॅट इज कॉल्ड सोर्स. आणि तयार झालेलं फूड आता कुठे युटिलाइज होईल, दॅट इज कॉल्ड सिंक. ठीक आहे. सोर्स म्हणजे असा प्लांटचा पार्ट जो ग्लुकोज तयार करतो, आणि सिंक म्हणजे प्लांटचा असा पार्ट जिथे तयार झालेलं ग्लुकोज हे युटिलाइज होते. आता प्लांटला कॉन्स्टंट एनर्जीची गरज आहे. ठीक आहे. तर ही नीड जी आहे ती फोटोसिंथेसिसद्वारे कंप्लीट होते. म्हणजे फोटोसिंथेसिस ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्लुकोज जो आहे तो तयार होतो आणि वेगवेगळ्या प्रोसेसेसद्वारे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन त्याचे ATPs तयार होतात. आता हे तयार झालेले जे ATP आहे ते प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये यूज होतात. जसं प्लांटची ग्रोथ आहे, जसं प्लांटचा डेव्हलपमेंट आहे. प्लांट्समध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, जसं प्रोडक्शन ऑफ फ्लावर, प्रोडक्शन ऑफ फ्रूट, देन डायमीटर ऑफ स्टेम, देन रिप्रोडक्टिव्ह पार्ट इन दी फ्लावर. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी फूडची गरज असते. ठीक आहे. आता हा तयार झालेला फूड जो आहे तो प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये युटिलाइज होतो. म्हणजे आता दोन पॉईंट यामध्ये आपण स्टडी करता. एक आहे सोर्स जिथे फूड प्रिपेअर होतं आहे, आणि दुसरा आहे सिंक जिथे
तयार झालेलं फूडचं युटिलायझेशन होतं. त्याच बेसिसवर इथे आपण डेफिनेशन बघणार आहे. सो food has to travel from source to sink. This movement of food from one part to other is called translocation of food. ही याची डेफिनेशन आहे. ही सॉर्टिंगमध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. फूड हॅज टू ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू सिंक. म्हणजे आता फूड जिथे तयार झालं आहे दॅट इज दी सोर्स पॉईंट आणि जिथे ते युटिलाइज होणार आहे दॅट इज द सिंक पॉईंट. ठीक आहे. यामध्ये जे फूडचं मूव्हमेंट आहे फ्रॉम वन पार्ट टू दी अदर इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट in plants food is prepared by the leaves by the process of photosynthesis. That's why the food is prepared by the leaves is transported to all other parts of a plant through the phloem. The transportation of food from leaves to other parts of the plant is called translocation of food. ही डेफिनेशन थोडीशी एक्सप्लोर करून इथे दिली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याला सॉर्टिंगमध्ये घेऊ शकता किंवा त्याला सॉर्टिंगमध्ये घेतल्यानंतर त्याला अंडरलाईन करून ब्रॅकेटसुद्धा करू शकता. दोन्ही डेफिनेशन सेम आहे. फक्त ही जी डेफिनेशन आहे ही थोडीशी एक्सप्लोर केली आहे आणि ही जी डेफिनेशन आहे ही थोडीशी शॉर्ट आहे. दोन्ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता, प्रिपेअर करू शकता. देन नेक्स्ट पॉईंट इज दी पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. आता तयार झालेलं जे फूड आहे ते आता म्हणजे सोर्स जो आहे तो आता सोर्सद्वारे ज्या ठिकाणी फूड प्रिपेअर होत आहे दॅट इज अ लिव्स आणि ते यूज होणार आहे प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये मीन्स सिंक. मग आता हे तयार झालेलं फूड हे प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये कसं पोहोचतं आहे हे आपल्याला पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन ह्या पॉईंटवर लक्षात घेता येईल. सो इन दिस पॉईंट वी हॅव टू स्टडी हाऊ दी फूड इज ट्रान्सलोकेटेड अँड विच पाथ इज यूजफुल फॉर दी ट्रान्सलोकेशन ऑफ फूड फ्रॉम सोर्स टू सिंक. In higher plants, food is translocated in longer distance. Hence, plants have sufficient channels for the transport of food. That is, sieve tubes and vessels. पॉईंट इथे अंडरलाईन करून ठेवला आहे. हायर प्लांटमध्ये कसं होतं, फूड जे लिव्समध्ये तयार होते आणि वेगवेगळ्या पार्टमध्ये ते युटिलाइज किंवा यूज होते. त्यासाठी यांचा पाथ जो आहे तो डिसाईड असतो. कारण हायर प्लांट्समध्ये सेल डिफरन्शिएशन हे थोडं जास्त असतं. मग आता हे तयार झालेलं फूड हे कसं ट्रान्सलोकेट होईल विथ दी हेल्प ऑफ sieve tubes and vessels. They are structurally arranged for vertical means longitudinal translocation. आता दोन प्रकारचे ट्रान्सलोकेशन आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. एक आहे व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे व्हर्टिकल ऑर लॉन्जिट्युडिनल ट्रान्सलोकेशन आणि दुसरं आहे त्यामध्ये हॉरिझॉन्टल और त्यालाच आपण म्हणू लॅटरल ट्रान्सलोकेशन. सो फर्स्ट पॉईंट इज दी व्हर्टिकल और लॉन्जिट्युडिनल ट्रान्सलोकेशन. आता ह्या पॉईंटबद्दल वेगवेगळ्या थेअरीज ज्या आहे त्या फॉरवर्ड झाल्या आहे. जसं आता रिंगिंग एक्सपेरिमेंट, स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लोएम, केमिकल ॲनालिसिस ऑफ फ्लोएम सॅप अँड यूज ऑफ आयसोटोप्स दॅट इज C14. आता हे सगळे एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंटबद्दल डिटेल तर आपल्याला इथे काही आवश्यकता नाही आहे, पण हे जे सगळ्या प्रोसेसेसचे नावं आहे हे तुम्हाला सॉर्टिंगमध्ये घेऊन त्याला अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे आता शॉर्ट क्वेश्चन इथे द्यावू शकतो, एनलिस्ट द डिफरंट प्रोसेसेस हू एक्सप्लेन दी पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. मग तुमचा आन्सर राहील द रिंगिंग एक्सपेरिमेंट, स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लोएम, chemical analysis of phloem sap and use of isotope C14. These are the several study who explain the path of translocation. आता हा एक शॉर्ट क्वेश्चन इथे प्रिपेअर होऊ शकतो. एक 1 मार्क
or maybe the 2 marks. नेक्स्ट, आता ह्या सगळ्या थेरीज ज्या आहे त्या क्लिअरली आपल्याला मेन्शन करून देतात, दॅट पॉईंट आउट दॅट फ्लोएम टिश्यू इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो ऑफ फूड इन अ व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आता ह्या ज्या थेरीज आपण बघितल्या त्या क्लिअरली आपल्याला इथे पॉईंट करून देतात की फूडचं जे ट्रान्सलोकेशन आहे किंवा फ्लो जो आहे तो फ्लोएमद्वारे एकतर व्हर्टिकलमध्ये आता एकतरी फ्रॉम टॉप टू बॉटम हे झालं डाऊनवर्ड डायरेक्शन, अँड फ्रॉम बॉटम टू टॉप हे झालं अपवर्ड डायरेक्शन. आता फूड जे आहे ते कुठे सिंथेसाइज होऊ शकेल, एक तर ते प्लांटच्या टॉपमध्ये सिंथेसाइज होऊ शकेल किंवा प्लांटच्या काही प्लांटमध्ये ते रूट्समध्ये सुद्धा सिंथेसाइज होऊ शकेल. मग आता व्हर्टिकल ट्रान्सलोकेशनमध्ये 2 पार्ट पडतील, एक आहे फ्रॉम टॉप टू बॉटम आणि दुसरं असेल फ्रॉम बॉटम अप टू टॉप. दोन्हीही पार्ट जे आहे ते व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनमध्ये येतात. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे लॅटरल or horizontal translocation occurs from phloem to pith or phloem to cortex via medullary rays in the stem. आता एक डायरेक्शन आहे यामध्ये लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन आणि दुसरा आहे होरिझॉन्टल डायरेक्शन. लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनमध्ये एकतर फूड हे प्लांटच्या टॉपवर तयार होईल आणि खाली युटिलाइज होईल, म्हणजे बॉटममध्ये युटिलाइज होईल. हे झालं टॉपपासून तर बॉटमपर्यंत. किंवा बॉटमला प्रिपेअर्ड होईल आणि टॉपला जाऊन ते त्याचे युटिलायझेशन होईल. दोन्ही ठिकाणी व्हर्टिकल रोज तयार होतील. नेक्स्ट डायग्राममध्ये आपण याला लक्षात घेणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडिनल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फ्लोएमचा रोल आहे. ठीक आहे. आणि लॅटरल ऑर होरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन ऑकर्स फ्रॉम फ्लोएम टू पिथ और फ्लोएम टू कॉर्टेक्स व्हाया मेडुलरी रेज इन दी स्टेम. आता पिथ काय आहे हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. पिथ म्हणजे सेंट्रल पार्ट ऑफ स्टेम, सेंटरचा जो बल्की रिजन असतो दॅट इज दी पिथ. आता हे हॉरिझॉन्टल किंवा लॅटरल ट्रान्सलोकेशन कसं होतं आहे फ्रॉम फ्लोएम टू पिथ. फ्लोएमची स्ट्रक्चर आपण बघितलं आहे आणि पिथची डायग्रामसुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. हे यांचं लॅटरल ट्रान्सलोकेशन होईल. किंवा फ्लोएम टू कॉर्टेक्स व्हाया मेड्युलरी रेज इन दी स्टेम. आता फ्लोएमपासून तर कॉर्टेक्सपर्यंत. फ्लोएम हा कुठे असतो प्लांट स्टेमच्या आतमध्ये आणि कॉर्टेक्स रिजन हा सरफेस रिजन म्हणजे कॉर्टिकल रिजन. तर आता फ्लोएम टू कॉर्टेक्स यांचं मुवमेंट कसं होईल थ्रू दी मेड्युलरी रेज इन दी स्टेम ते आपण डायग्राममध्ये बघणार आहोत. देन food is always translocated in the form of sucrose or maybe the soluble form and always along with a concentration gradient from source to sink. The transport of food occurs in a vertical and lateral direction. आता फूड जे ट्रान्सलोकेट होणार आहे ते नेहमी सोल्युबल फॉर्ममध्ये होईल आणि एनर्जीचा एक मेन सोर्स ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो किंवा त्याला आपण इथे सुक्रोज म्हणू शकतो. सुक्रोज जो आहे तो ग्लुकोजचा एक आयसोमर आहे. ठीक आहे. सो सुक्रोज जो आहे तो ट्रान्सलोकेटेड होईल इज इन दी फॉर्म ऑफ देअर सोल्युबल फॉर्म आणि हा नेहमी ट्रान्सलोकेट कसा होईल अलॉंग विथ दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम सोर्स टू सिंक. आता हा जो सुक्रोज आहे सोल्युबल फॉर्ममध्ये असणारा हा जो सुक्रोज आहे तो दोन्हीही डायरेक्शननी ट्रान्सपोर्ट होईल. एक तर तो व्हर्टिकल डायरेक्शननी होईल किंवा लॅटरल डायरेक्शननी होईल. व्हर्टिकल म्हणजेच आपण याला इथे म्हटलं आहे लॉन्जिट्युडिनल ट्रान्सलोकेशन आणि लॅटरल डायरेक्शनला म्हटलं आपण हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन. तर दोन्हीद्वारे फूड जे आहे ते ट्रान्सलोकेट होईल. सगळ्यात पहिले आपण इथे बघणार आहे व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. आता व्हर्टिकल ट्रान्सलोकेशनमध्ये आपण 2 पॉईंट स्टडी करतो. एक आहे टॉप टू बॉटम आणि दुसरं असेल बॉटम टू टॉप. सो इन व्हर्टिकल ट्रान्सपोर्ट फूड इज ट्रान्सलोकेटेड इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम लीव्ज
टू स्टेम अँड रूट. व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे हा कसा आहे, हा स्टेडी असतो. हा फ्लो सोर्स टू सिंक हा कसा असेल, स्टेडी असेल. ठीक आहे. फूड इज ट्रान्सलोकेटेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम लीव्ज. म्हणजे लीव्ज म्हणजे असा पोर्शन जिथे फोटोसिंथेसिस होत आहे आणि ग्लुकोज तयार होत आहे, टू स्टेम अँड रूट. म्हणजे हा इथे होईल याचे युटिलायझेशन मीन्स सोर्स टू सिंक पॉईंट. देन इट ऑल्सो ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन. जसं आता म्हटलं मी डाऊनवर्ड डायरेक्शन, तसं इथे आहे आता अपवर्ड डायरेक्शन. तर अपवर्ड डायरेक्शनला हे ट्रान्सलोकेशन कधी होईल, ड्युरिंग दी सीड जर्मिनेशन किंवा बल्बस और कॉर्न. सीड जर्मिनेशन म्हणजे सीड जेव्हा त्याची डॉर्मन्सी ब्रेक करून जेव्हा रॅडिकल आणि प्ल्युमिल डेव्हलप होते, दॅट इज दी सीड जर्मिनेशन. बल्बस म्हणजे काही प्लांट्स असे असतात की ज्यांच्या टॉप रिजनवर काही बल्ब लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात, दॅट इज दी बल्बस. आणि कॉर्न म्हटलं तर तो आहे मका. आता मक्याचं प्लांट तुम्ही याच्यात बघितलं असेल, त्यामध्ये ट्रान्सलोकेशन हे कसं आहे, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे कॉर्न जो आहे तो प्लांटच्या टॉप रिजनवर डेव्हलप होतो आणि लीव्ज जे असतात ते खाली असतात. म्हणजे आता इथे ट्रान्सलोकेशन हे कसं होत आहे, अपवर्ड डायरेक्शनने. इट ऑल्सो ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन ड्युरिंग सीड जर्मिनेशन, बल्बस, corn, etc. Then upward translocation also occurs from leaves to growing point of stem to developing flowers and fruits situated near the end branches of stem. Upward translocation also occurs from leaves to growing point of stem. म्हणजे आता हे अपवर्ड ट्रान्सलोकेशन मतलब काही प्लांटचे लीव्ज हे खाली असतील, म्हणजे ग्लुकोज जे आहे ते लीव्जमध्ये सिंथेसाइज होत आहे आणि स्टेमकडे ते म्हणजे स्टेमच्या ग्रोईंग पॉईंटकडे ते मूव्ह आउट होत आहे. दॅट इज ऑल्सो दी अपवर्ड ट्रान्सलोकेशन. आता काही प्लांट्समध्ये आपल्याला फ्लावर्स जे आहे ते प्लांटच्या टॉपमोस्ट रिजनला डेव्हलप होताना दिसतात. जिथे फ्लावर्स डेव्हलप होत आहे त्यामध्ये सुद्धा अपवर्ड डायरेक्शननी ट्रान्सलोकेशन होईल. ठीक आहे. लॅटर ऑन flowers is then converted into the fruits. It required the energy which is also situated near the end branches of stem. स्टेमच्या एंड ब्रांचेसवर ते अरेंज असतात. तर इथपर्यंत जे ट्रान्सलोकेशन आहे दॅट इज दी अपवर्ड ट्रान्सलोकेशन. सो इन द नेक्स्ट स्लाइड वी कॅन सी दी डायग्राम शोईंग दी डिफरंट पाथ. एक डायग्राम जी आहे ती इथे टेक्स्टमधलीच आहे. एक डायग्राम जी आहे ती नेटवरून इथे आपण कलेक्ट केली आहे. बघा यामध्ये काय काय दिसत आहे. एक स्टेमची डायग्राम आहे, यामध्ये सीव प्लेट दिसत आहे. सीव प्लेट मीन्स दॅट इज दी परफोरेटेड प्लेट. यामध्ये एक चॅनेल फॉर्म झालेला आहे, दॅट इज दी सीव चॅनेल. सीव म्हणजे आपल्या घरी जी चाळणी असते कणिक किंवा अजून काही गाळ्याची, दॅट इज द सीव. ती कशी असते चाळणी, परफोरेटेड. सो दॅट इज कॉल्ड सीव प्लेट. सीव प्लेटला कनेक्ट असणारे सीव ट्यूब. दॅन सीव ट्यूबच्या सराउंडिंगला असतात कंपॅनियन सेल आणि आतमध्ये आहे इथे दाखवलं आहे सीव ट्यूब, सीव एलिमेंट अँड सीव ट्यूब. नेक्स्ट डायग्राममध्ये, ह्या डायग्राममध्ये आपण थोडं डिटेल बघू शकतो. थोडंसं मोबाईल जर आपण टर्न केला तर डायग्राम जी आहे ती आपल्याला क्लिअरली फोकस होईल. बघा यामध्ये कंप्लीट डायग्रामचा व्ह्यू घेता येईल आपल्याला. बघा ह्या डायग्राममध्ये आपल्याला झायलम आणि फ्लोएम दोन्हीही मेन्शन करून दिले आहे. एक आहे इथे झायलम आणि दुसरा आहे इथे फ्लोएम. बघा आता प्रिव्हियस पॉईंट ॲपमध्ये आपण स्टडी केला आहे की झायलम टू फ्लोएम आणि फ्लोएम टू झायलम काहीतरी यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होत असते. जसं बघा हा ॲरो इकडे दाखवला आहे आणि एक ॲरो, जसं हा पहिला ॲरो जो केला मी फ्रॉम झायलम टू फ्लोएम केला आहे
आणि दुसरा ॲरो जो आहे तो फ्लोएम टू झायलम केला आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्येही वॉटरचं ट्रान्सलोकेशन होत असतं. जसं आता एका साईडला आपण बघू शकतो सोर्समध्ये हा एक असेल लीफमध्ये आहे क्लोरोप्लास्ट. हे जे ग्रीन कलरचे स्ट्रक्चरचे दिसत आहे दॅट इज दी क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिलद्वारे सुक्रोज जो आहे तो तयार होत आहे. ठीक आहे. सुक्रोज जो तयार झालेला आहे तो आता कंपॅनियन सेलद्वारे, आता हा जो रिजन आहे दॅट इज दी कंपॅनियन सेलद्वारे तो कुठे जाईल, फ्लोएममध्ये जाईल. ठीक आहे. फ्लोएममधून तो आता डाऊनवर्ड डायरेक्शननी मूव्ह होईल आणि फ्लोएममधून तो झायलममध्ये जाईल आणि झायलम जो आहे तो त्याला प्लांटच्या टॉपपर्यंत घेऊन जाईल. ठीक आहे. आता झायलम व्हेसलमध्ये समजा काही वॉटर असेल तर हे वॉटर जे आहे हे झायलम टू फ्लोएम जे आहे ते मूव्ह होईल. ठीक आहे. लॅटरॉन कंपॅनियन सेलमधून आता काही सुक्रोज जो आहे किंवा सुक्रोजचा सोल्युबल फॉर्म जो आहे तो रूट सेलपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे इथे काय होत आहे, त्याचं युटिलायझेशन होतं, दॅट इज कॉल्ड सिंक. म्हणजे आता तयार झालेला हा जो ग्लुकोज आहे किंवा सुक्रोज आहे हा कंपॅनियन सेलमधून ट्रान्सलोकेट होत आहे. होताना आपल्याला दिसत आहे इथे रेड कलरचे बबल्स ड्रॉ केले आहे डायग्राममध्ये. ते कंपॅनियन सेलमधून पोहोचले त्याच्या सिंक पॉईंटपर्यंत. सो धिस इज दी व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. म्हणजे आता कधीकधी हा लीफ जो आहे तो खाली सेटल असू शकतो. मग खाली समजा सेटल असेल तर इथे सोर्स राहील. ही डायग्राम समजा आपण उलटी जर केली, इनवर्ट समजा डायग्रामला आपण ठेवलं तर सोर्स हा कुठे येईल, खाली येईल आणि सिंक हा कुठे येईल, वरती येईल. म्हणजे हे सोर्सपासून तर सिंकपर्यंत हे काय झालं, अपवर्ड डायरेक्शन. आता ह्या डायग्राममध्ये कसं आहे, सोर्स जो आहे तो प्लांटच्या टॉप रिजनवर दाखवला आहे आणि सिंक जो आहे तो म्हणजे रूट जो आहे तो खाली दाखवला आहे. म्हणजे आता हे काय झालं, डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन. ठीक. ओके. देन नेक्स्ट मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट पॉईंट. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. एकच डायग्राम ड्रॉ करायची आहे. समजा तुम्हाला अजून एक्सप्लोर जर करायचं असेल तर तुम्ही ही डायग्राम जी आहे ती ड्रॉ करू शकता. अदरवाईज टेक्स्टमध्ये आपल्याला ही डायग्राम दिली आहे. अजून जर तुम्हाला क्लॅरिफिकेशन जर आवश्यक असेल तर तुम्ही ही डायग्राम काढू शकता. देन नेक्स्ट इथे सुद्धा सेम मॅनरनी डायग्राम दाखवली आहे. याला आपण वेगळ्या डायरेक्शनने स्टडी करू शकतो. सेम डायग्राम आहे जे प्रिव्हियस डायग्राममध्ये जे आपण पॉईंट्स बघितले, सेम पॉईंट इथे आपल्याला बघता येईल. फक्त इथे थोडंसं त्यांनी सोर्स आणि सिंकला थोडंसं वेगळ्याद्वारे मेन्शन केलं आहे. बघा, हे आहे झायलम, हा असेल झायलम आणि हा असेल फ्लोएम. यामध्ये बघा अपवर्ड डायरेक्शनला मूवमेंट दाखवली आहे आणि नेक्स्ट डायग्राममध्ये डाऊनवर्ड डायरेक्शननी मूवमेंट दाखवला आहे. दोन्ही डायग्राम सेम आहे. तर ही नाही काढली तरी चालेल, तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे आणि जर अजून क्लॅरिफिकेशन जर पाहिजे असेल तर ही डायग्राम तुम्ही काढू शकता. नेक्स्ट हे झालं इथे हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट आहे लॅटरल ट्रान्सलोकेशन. So lateral translocation, that is also called the horizontal translocation. So it occurs
in the root and stem, when food is translocated from phloem to pith, it is called radial translocation. आता ह्या दोन टर्मिनॉलॉजी इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक आहे रेडियल ट्रान्सलोकेशन, दुसरं आहे टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. या डेफिनेशन तुम्हाला ॲज अ MCQ किंवा वन वर्ड और वन सेंटेन्स आन्सरसाठी यूज होईल. सो लॅटरल ट्रान्सलोकेशन ऑकर्स इन दी रूट अँड स्टेम. When food is translocated from phloem to pith, it is called radial translocation. दोन प्रकारचे ट्रान्सलोकेशन आपण लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये स्टडी करतो. एक आहे रेडियल ट्रान्सलोकेशन, दुसरं आहे टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. आता फूड जे इथे ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सलोकेट होऊ शकते ते एकतर फ्लोएम टू पीथ होईल. फ्लोएमची डायग्राम आपण बघितली आहे. त्या फ्लोएममध्ये असतात पीथ. पीथ म्हणजे हा सेंट्रलाइज पोर्शन आहे. जर फूडचं ट्रान्सलोकेशन हे फ्लोएम टू पीथ समजा असेल, इट इज कॉल्ड रेडियल ट्रान्सलोकेशन. अँड ट्रान्सलोकेटेड फूड इज ट्रान्सलोकेटेड फ्रॉम फ्लोएम टू कॉर्टेक्स, इट इज कॉल्ड टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. ह्या दोन्हीही डेफिनेशन तुम्हाला सॉर्टिंग किंवा रायटिंगमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायचे आहे. वन वर्ड ॲन्सर, वन सेंटेन्स ॲन्सर किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर दी डिफरंट ट्रान्सलोकेशन ऑकर इन दी लॅटरल डायरेक्शन. मग आता तुम्हाला एका मार्कासाठी समजा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा विचारला असेल तर एका मार्कासाठी तुम्हाला रेडियल ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन असेल आणि दुसरं असेल टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. हे दोन्ही पॉईंट त्याच्या डिफरन्सवर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पहिलं आहे रेडियल ट्रान्सलोकेशनमध्ये फ्रॉम फूड इज ट्रान्सलोकेटेड फ्रॉम फ्लोएम टू पीथ, इट इज कॉल्ड रेडियल ट्रान्सलोकेशन. अँड फ्रॉम फ्लोएम टू कॉर्टेक्स, इट इज कॉल्ड टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. Then next, the transport of food through phloem is bidirectional. जसं आता प्रिव्हियस डायग्राममध्ये आपण बघितलं आहे, दी ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम इज बायडायरेक्शनल. पण ही थेअरी जी आहे, समोर आपण काही ऑब्जेक्शन बघणारच आहोत, त्यामध्ये काही प्लांट्समध्ये बायडायरेक्शनल फ्लो जो आहे तो होत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये युनिडायरेक्शनल मेकॅनिझम ॲक्टिवेट असतं. सो ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम इज अ बायडायरेक्शनल. फ्लोएम सॅप contains mainly water and food in the form of sucrose, but sugars, amino acids and hormones are also transported through the phloem. आता फ्लोएम सॅपमध्ये जनरली आपल्याला वॉटर पाहायला मिळेल. आता वॉटर आहे म्हणजेच त्यामध्ये काही डिझॉल्व कंटेंट्स असतील. आता फूड जे ट्रान्सलोकेट होणार आहे ते वॉटरद्वारेच ट्रान्सलोकेट होणार आहे. म्हणजे वॉटर हा खूप साऱ्या इन्ग्रेडियंटचा एक डिझॉल्विंग पॉईंट आहे. सो सुक्रोज इज इन दी डिझॉल्व्ड फॉर्म ट्रान्सलोकेटेड थ्रू दी वॉटर. पण या सुक्रोजसोबतच शुगर्स आहे वेगवेगळे, डिफरंट फॉर्म्स ऑफ शुगर्स. देन अमायनो ॲसिड दॅट आर ऑल्सो सिक्रेटेड इन टू दी प्लांट अँड सम फायटोहार्मोन्स म्हणजे प्लांट हार्मोन्स आर ऑल्सो ट्रान्सपोर्टेड थ्रू दी फ्लोएम. एवढे पॉईंट तुम्हाला सॉर्टिंगमध्ये रायटिंगमध्ये घ्यायचे आहे आणि जे पॉईंट्स मी इथे अंडरलाईन करून ठेवले आहे त्याला तुम्हाला त्याच पद्धतीने अंडरलाईन करायचं आहे. पण हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे लिहिल्यानंतर त्याला जेव्हा आपण अंडरलाईन करतो आणि जेव्हा अंडरलाईन केल्यानंतर आपण जेव्हा त्याला टेस्टसाठी किंवा कुठल्या तरी एक्झामसाठी प्रिपेअर करतो तेव्हा अंडरलाईन केलेले पॉईंट हे आपल्याला क्लिअरली पॉईंट आउट होतात आणि हेच पॉईंट जे आहे ते समजा तुम्हाला MCQसाठी प्रिपेअर करता येईल. सो नेक्स्ट पॉईंट असेल आपला मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम. तर इथपर्यंतचा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.